नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. या बातमीपत्राच्या सुरुवातीलाच अत्यंत धक्कादायक बातमी समोर येतेय. थेट जळगावमधून ही बातमी आहे. आता मंत्र्यांच्याच मुलीही सुरक्षित नसल्याचं समोर आलेलं आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्याच मुलीची छेडछाड करण्यात आलेली आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर इथल्या यात्रा महोत्सवातला हा धक्कादायक प्रकार आहे. काही टवाळखोर तरुणांनी रक्षा खडसेंच्या मुलीसह अन्य मुलींची छेड काढली. सुरक्षा रक्षकांनी टवाळखोरांना अडवण्याचा प्रयत्न केला, पण टवाळखोर त्यांच्या समोर बधले नाहीत. त्यांनी शेरेबाजी करणं सुरूच ठेवलं, तसंच मुलींना धक्काबुक्कीही केली. त्यामुळेच खुद्द रक्षा खडसे यांना मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला जावं लागलं आणि त्यांनी घटनेच्या तपासावरून पोलिसांची चांगलीच खरडपट्टी काढल्याचं आता कळतंय. अत्यंत धक्कादायक अशी बातमी आपण सध्या पाहतोय. मंत्र्यांचीच मुलगी सुद्धा आता सुरक्षित नसल्याचं कळतंय. इथपर्यंत पोहोचणं या गुन्ह्याच्या अनुषंगाने आपण अरेस्ट पण करू त्यांना आणि नाही, अरेस्ट तर झालीच पाहिजे. मी तर त्याशिवाय मी नाही मानणार, कारण की माझं एकच म्हणणं आहे की जे एवढ्या प्रोटेक्शन मध्ये पण जर अशा पद्धतीचं या मुलांचं इंटेन्शन इतकं खराब असेल तर बाकीच्या मुलींचा तर काही विचारच नाही. मग इथे हे तर मी आज त्या संदर्भात लेटर पण देते. मी सीएम साहेबांशी पण बोललेली आहे, पण मला याच्यावर तत्काळ तुम्ही ऍक्शन घ्या, म्हणजे त्याला उचलून आणा. आमचं तेच म्हणणं. त्याशिवाय तर आम्ही इथे नाही झालो तिथून. येस, आपण गुन्हे पण दाखवतो. तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने नाही, तुम्ही आताच घे सगळी प्रोसेस आताच. लगेच कारण ते मुले आता दीदी तू तुला जायचं तू पण नाही देतील ना ते. तर नेमका हा प्रकार काय घडलाय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. मुक्ताईनगर मधल्या यात्रा महोत्सवात मुलीची छेड काढण्यात आली. रक्षा खडसेंच्या मुलीची आणि तिच्या मैत्रिणींची छेड काढली गेली. सुरक्षा रक्षकांनी अडवून सुद्धा टवाळखोर बधले नाहीत. शेरेबाजी केली, व्हिडिओ काढले, मुलींना धक्काबुक्कीही केली. कारवाई न केल्यानं आता रक्षा खडसेंकडून पोलिसांची खरडपट्टी काढण्यात आली आहे. तर या संपूर्ण प्रकरणावरती रक्षा खडसेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही एकदा पाहूयात. मी तेच आधी सांगितलं, कायदे आहे पण त्याच्यावर ऍक्शन कंटिन्यू घेणे किंवा त्याला कोर्टाच्या माध्यमातून सुद्धा बेल न मिळू देणे, अशा स्ट्रॉंग पद्धतीने याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे. तर या संपूर्ण प्रकरणावरती पोलिसांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे. ते काय म्हणाले पाहूयात. दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 9:15 दरम्यान मुक्ताईनगर पोलीस स्टेशन हद्दीमधील कोथरी या गावी यात्रेच्या दरम्यान पाळण्यामध्ये बसण्याच्या दरम्यान काही मुली त्या ठिकाणी गेलेल्या होत्या. तर त्या मुलींचा पाठलाग करून इथलीच अनिकेत भुई, पियुष मोरे, सोहम कोळी, अनुज पाटील आणि किरण माळे आणि सचिन पालवे अशांनी त्या मुलींचा पाठलाग केलेला आहे. आणि पाठलाग करून पाळण्यामध्ये बसलेले असताना त्यांना त्यातल्या एका मुलगीला त्यांनी धक्का पण दिलेला आहे. हा प्रकार दाखल झालेला आहे आणि मोबाईलमध्ये व्हिडिओ कॉल केलेला होता असं त्यातील एका पीडित मुलीचं म्हणणं आहे. त्या अनुषंगानं आपण गुन्हा दाखल केलेला आहे. हे जे आरोपी आहेत या आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे मुक्ताईनगर पोलीस ठाण्यामध्ये, जो विनयभंगाच्या अनुषंगानं गुन्हा दाखल केलेला आहे. पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या अनुषंगानं तपास सुरू आहे. यातील आरोपींना अद्याप अटक नाही झालेली. त्या आरोपींना तात्काळ आपण अरेस्ट करत आहोत. काही आरोपींचे काही गुन्हेगारी यातील एक आरोपी आहे आणि तर एकंदरीतच गुन्हा दाखल झालाय आणि आता तपास करतोय असं पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र या संपूर्ण घटनाक्रमावरती सामनेही काही प्रश्न उपस्थित केलेत. पाहूयात सामचे सवाल काय. स्वारगेटमध्ये शिवशाहीत बलात्कार झाला. बीडमध्ये सरपंचाची हत्या झाली. बदलापूरमध्ये ऑगस्टमध्ये बलात्कार झाला होता. केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची आता छेड काढण्यात आली आहे.
अशात सामान्य सुरक्षित नाहीये, नेत्यांच्या मुलीही सुरक्षित नाही असंच दिसतंय. राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा गंभीर बनत असल्याचं दिसून येत आहे आणि यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नेमकं याला जबाबदार कोण, कारवाई का केली जात नाहीये, एक ठोस पाऊल यासाठी उचलणं गरजेचं आहे का, अशी ही आवश्यकता आता वर्तवली जाते. त्यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. कॅन्सर रुग्णांसाठी सगळ्यात मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. मुलींना आता कॅन्सरची लस मोफत मिळणार आहे. 14 वयापर्यंतच्या मुलींसाठी ही लस मोफत दिली जाणार आहे. ब्रेस्ट कॅन्सरसाठी लवकरच ही लस दिली जाईल, तर महिलांसाठीच्या कॅन्सरसाठी ही लस पुढच्या 5 ते 6 महिन्यांत उपलब्ध होईल. देशात आणि राज्यातही कॅन्सरचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि त्यासाठी सरकारनं हे मोठं पाऊल उचललंय. कॅन्सरचं प्रमाण एका बाजूला शहरी भागात आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा वाढतं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये काही आरोग्याच्या संबंधित ज्या काही प्रश्न तयार व्हायचे त्यातला एक व्यसन असेल तर कॅन्सर व्हायचा, ब्रेस्ट कॅन्सर हा महिलांच्यामध्ये व्हायचा असं आपण बघत होतो. परंतु आज लहान मुलांपासून सगळ्यांच्याकडे ज्या पद्धतीचं कॅन्सरचं प्रमाण वाढतं आहे तो चिंताजनक विषय आहे आणि म्हणूनच मगाशी अर्थमंत्री आदरणीय अजितदादांना आम्ही विनंती केली आणि त्यांनी सुद्धा त्याला संमती दिली की राज्याच्या सर्व 0 ते 14 वयोगटातल्या मुलींना विशेषतः आपण या लसीची योजना राज्य शासनाच्या वतीनं मोफत करण्याबद्दलचा निर्णय सुद्धा शासन घेईल. तर एकंदरीतच आता आपण पाहिलं, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आणि त्यांनी सांगितलंय की आता कॅन्सरची लस मुलींना मोफत दिली जाणार आहे. विशेषतः यात ब्रेस्ट कॅन्सरचा समावेश करण्यात आलेला आहे, म्हणून इतरही कॅन्सरचा समावेश यात लवकरच करण्यात यावा अशी मागणी आता केली जाते. ब्रेस्ट कॅन्सर हा 26.6% महिलांमध्ये आढळून येतो. गर्भाशयाचा कॅन्सर 17.7% महिलांमध्ये आढळून येतो. अंडाशयाचा कॅन्सर 6.6% महिलांना होतो, तर तोंडाचा कॅन्सर 5% महिलांमध्ये आढळलाय. आतड्याचा कॅन्सर हा 3.7% महिलांना होतोय आणि इतर प्रकारचे कॅन्सर 40.5% महिलांमध्ये आढळून आलेत. यानंतर आता आपण वळतोय राजकीय बातम्यांकडे. राज्यभरातील राजकारणामध्ये नेमकं काय घडतंय या संदर्भातील आढावा घेऊया न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून वेगवान पद्धतीनं. मुंबईत आज महाविकास आघाडी नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती ही बैठक होते. या बैठकीला महाविकास आघाडीच्या तिन्ही प्रमुख पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत आणि यावेळी सरकारला घेरण्याची पुढची रणनीती ठरवली जाईल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. तर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुती सरकारकडून चहापान आयोजित करण्यात आले. विरोधक मात्र या सरकारच्या या चहापानावरती बहिष्कार घालण्याची शक्यता आहे. उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे आणि या अधिवेशनात मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटेंचा मुद्दा तापण्याची शक्यता वर्तवली जाते. वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, त्यामुळे मुंडेंचा राजीनामा घेतलाच पाहिजे, अन्यथा त्याचे पडसाद अधिवेशनात दिसतील, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊतांनी दिली आहे. बीड सरपंच हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाच मास्टर माइंड असल्याचं सीआयडीनं आरोपपत्रात म्हटलंय. कराड निकटवर्तीय असल्याची कबुली धनंजय मुंडेंनी दिली होती, तर आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके यांनी कराडला मुंडेंचं पाठबळ असल्याचा आरोपही केला होता. विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद आमदार भास्कर जाधवांना दिलं जाण्याची दाट शक्यता आहे. पक्षाची पडझड रोखण्यासाठीच ठाकरे गट हा कोकणाला झुकतं माप देणार असल्याचं कळत आहे. रायगडच्या पालकमंत्री पदाचा दावा मंत्री भरत गोगावलेने अजूनही सोडलेला दिसत नाहीये. काल गोगावलेंनी महाडचं ग्रामदैवत वीरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवात हजेरी लावली. यावेळी वीरेश्वर महाराज आपली इच्छा पूर्ण करतील असा विश्वास गोगावलेंनी व्यक्त केला. अमरावती जिल्ह्यातल्या 10,000 लाडक्या बहिणी अपात्र झाल्यात. या बहिणींना फेब्रुवारीपासूनचा हप्ता मिळणं बंद होणार आहे, तर 7 लाख महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी पात्र ठरल्या आहेत. बीएमसीच्या गट अ खात्यात नियुक्तीच्या परीक्षेचा पेपर फोडल्याचा आरोप 500हून अधिक अभियंत्यांनी केलाय. परीक्षेतील प्रश्न आधीच काहींना पुरवल्याचा आरोप
केला जातोय, तर IBPS या त्रयस्थ संस्थेमार्फत या परीक्षा घाईघाईत घेतल्या गेल्या असाही आरोप आहे. या सगळ्याची चौकशी होईपर्यंत निकाल न लावण्याची मागणीही BMC इंजिनियर्स असोसिएशननं केलेली आहे. देशातील बहुतेक राज्यामध्ये 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी असलेल्या जुन्या वाहनांना HSRP प्लेट लावणं अनिवार्य होणार आहे. RTOच्या निर्णयामुळे 1 कोटी वाहन चालकांना आर्थिक फटकाच बसणार आहे. देशांतर्गत प्रवास अधिक सुकर व्हावा यासाठी देशात हायपरलूप प्रोजेक्ट सुरू करण्यात आलाय. IIT मद्रासमध्ये देशातील हायपरलूप टेस्ट ट्रॅक तयार करण्यात आलाय. हायपरलूपद्वारे तासाला 1000 किलोमीटर प्रवास करणं शक्य होईल. या तंत्रामुळे मुंबई ते पुणे हा प्रवास अवघ्या 30 मिनिटांत करणं शक्य होईल. स्वारगेट बस स्थानक अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेची DNA चाचणी होणार आहे. DNA चाचणीसाठी त्याचे केस आणि रक्त फॉरेन्सिक लॅबला पाठवलं गेलंय. लैंगिक क्षमता चाचणीचा अहवाल सकारात्मक आलाय. पवित्र रमजान महिन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. रमजान महिन्यामुळे बाजारपेठांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय, तर या महिन्यात खजूरला मोठ्या प्रमाणात मागणी असते. नमाज आणि तरावीसाठी प्रत्येक मस्जिदमध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. वाशिममध्ये शेतात सोंगून ठेवलेल्या हरभऱ्याच्या गंजीला अज्ञात व्यक्तीनं आग लावली आहे. या आगीत अंदाजे 80 क्विंटल हरभरा जळून खाक झालाय आणि यामुळे शेतकऱ्यांचं 7 लाख रुपयांचं नुकसान झालंय. यावेळी शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची मागणी केली आहे. यवतमाळमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्यानं 2 लाख हेक्टर खरीप पिकांचं नुकसान झालं. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनानं 241 कोटींचा निधी मागण्याचा प्रस्ताव पाठवला होता. यावरती 58 लाखाचा निधी मंजूर करण्यात आलाय. राज्यात मार्च महिना तापदायक ठरण्याची चिन्ह आहेत. राज्याच्या विविध भागांमध्ये मार्चमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे. कोकणासह मुंबई पुणेही तापलंय. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आलाय. राज्यात अनेक भागात 31 ते 36 अंश सेल्सिअस तापमान पाहायला मिळालंय. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण क्षेत्रात पुरेसा पाणीसाठा आहे आणि त्यामुळे शहराला यंदा मुबलक पाणी मिळण्याची शक्यता आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही 21 TMC पाणी कोटा कायम ठेवण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या लढतीत भारत न्यूझीलंड आज भिडणार आहे. दोन्ही टीम्सचा सेमीफायनलमध्ये प्रवेश झालाय. मात्र अ गटात अव्वल क्रमांकासाठी दोन्ही संघात चुरस रंगणार आहे. कोरेगाव तालुक्यातल्या रहिमतपूर गावाचं नाव रघुनाथपूर करण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे. याबाबत त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना निवेदनही दिलंय. नामांतराबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय. संगमनेर तालुक्यातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी बाळासाहेब थोरात यांच्या समोर आपली व्यवस्था मांडली आहे. दिवसातून फक्त 4 तास कमी दाबानं वीज मिळत असल्यानं शेतीला आता पाणी देता येत नाहीये. 3 तारखेला वीज अधिकाऱ्यांना निवेदन देणार असून 8 दिवसांत पूर्णवेळ वीज मिळाली नाही तर मोठं आंदोलन उभारण्याचा इशारा शेतकऱ्यांनी बैठकीत दिला. राज्यात उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी ग्राहकांची पावलं थंड आणि रसाळ फळांकडे वळत आहेत. यामुळे बाजारात कलिंगड, खरबूज, द्राक्ष, संत्री, मोसंबी या फळांना आता मागणी वाढली आहे. त्यांच्या दरात 5 ते 10% वाढही झाली. कलिंगडमध्ये धोकादायक कृत्रिम रंगांचा वापर केला जातोय. काही समाजकंटकांकडून कृत्रिम रंग इंजेक्शनद्वारे कलिंगडमध्ये सोडण्यात येतो. मात्र अशा केमिकल्सयुक्त कलिंगडचं सेवन शरीरासाठी नुकसानदायी ठरू शकतं. म्हणून कॅन्सर, लैंगिक क्षमता कमी होणं यांसारख्या आजारांचा धोक्यांची शक्यता नाकारता येत नाही. आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे. मंत्री गणेश नाईकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जोरदार टोला लगावलाय. ठाणे जिल्ह्याचा 15 वर्ष पालकमंत्री होतो. दुसरा कुणीही इतकी वर्ष पालकमंत्री होणार नाही असं गणेश नाईक म्हणाले. आणि यापुढे पालघर, ठाणे जिल्ह्यात जनता दरबार घेणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलेलं आहे.
एकंदरीतच आपण पाहतोय राज्याच्या राजकारणात महायुतीतील दोन मित्र पक्षच आता आमने सामने येत आहेत। याचं कारण ठरलंय ते म्हणजे ठाणे। गणेश नाईकांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच आता इशारा दिलाय, त्यांना टोला लगावलाय। 15 वर्ष मी पालकमंत्री होतो, दुसरा असा कुणीच होणार नाही असं म्हणत एका प्रकारे त्यांनी आव्हानच दिलंय। या जिल्ह्याचा मॅक्झिमम कालखंड सिनियर पालकमंत्री हा गणेश नाईक येतो। 15 वर्ष कोणी पालकमंत्री नाही झालेला आणि भविष्यकालामध्ये होईल की नाही मला शंका आहे। काय बोलतो मी? आणि शेवटी ज्यांना उभारी घ्यायची असते ती उभारी घेण्यासाठी फक्त परमेश्वराची कृपा असावी लागते आणि सच्छिलता असावी लागते आणि ती सच्छिलता मी विनम्रपणे सांगतो आमच्यामध्ये आहे। पंढरपुरात मध्यरात्री भीषण अपघात झाला। पंढरपूर पुणे रस्त्यावरती हा अपघात झाला। यात एका हॉटेल कामगाराचा चारचाकीची धडक बसून जागीच मृत्यू झाला। अपघातानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले। तुम्ही स्मार्टफोन वापरता का? तुमच्या खिशातील स्मार्टफोन आता बंद होणार आहे हे आम्ही म्हणत नाहीये, तर असा एक दावा करण्यात आलाय आणि म्हणून आम्ही या दाव्याची पडताळणी केली आहे। तेव्हा आम्हाला काय कळलं तुम्हीही पहा। स्मार्टफोन बंद होणार। नव्या तंत्रज्ञानामुळे खिशातून फोन गायब। व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? स्मार्टफोन बंद होणार, तुमच्या खिशातून स्मार्टफोन गायब होणार असा दावा केला जातोय। कारण मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी दावा केलाय की आता नव्या तंत्रज्ञानामुळे तुमच्या खिशातून फोन गायब होणार आहे। मात्र खरंच हे शक्य आहे का? जगभरात कोट्यवधी लोक स्मार्टफोन वापरतात। फोन शिवाय कुणीही घरातून बाहेर पडत नाही, त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे। त्याआधी मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय पाहूयात। स्मार्टफोन हा वर्षानुवर्ष आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे, मात्र आता त्याचा प्रभाव कमी होताना दिसतोय। फोन सतत हातात ठेवण्याची सक्ती यामुळे लोकांना त्रास होतो। भविष्यात डिजिटल कंटेंट पाहण्यासाठी खिशातून फोन काढण्याची गरज भासणार नाही। मेसेज आणि झुकरबर्ग यांनी केलेला दावा यामुळे लोकांना आश्चर्य वाटू लागलंय। मात्र नवीन तंत्रज्ञान हे कसं असणार आहे? स्मार्टफोन बंद झाला तर आपल्याला नवीन तंत्रज्ञान परवडेल का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। त्यामुळे आमच्या टीमनं याची पडताळणी सुरू केली। झुकरबर्ग यांनी काय दावा केला होता ते तपासून पाहिलं। त्यावेळी त्यांची संकल्पना नक्की काय आहे पाहूयात। मेटाची AR वेअरबेलमध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक आहे। मेटा मुख्य प्रवाहात स्मार्ट चष्मा आणण्यावर भर देतोय। येत्या 10 वर्षात स्मार्टफोन कमी होतील असा झुकरबर्ग यांना विश्वास आहे। त्याऐवजी हलके स्मार्ट चष्मे लोक वापरतील। फोन न काढता मेसेज पाठवणं, कॉल करणं शक्य होईल। असं असलं तरी स्मार्टफोन एका रात्रीत गायब होणार नाहीत। या बदलाला वेळ लागेल, तरी देखील लोक स्मार्टफोन वापरण्यास प्राधान्य देतील। मात्र त्याचा वापर कमी होऊ शकतो। त्यामुळे आमच्या पडताळणीत स्मार्टफोन बंद होणार असल्याचा दावा असत्य ठरलाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। या सविस्तर रिपोर्टसह बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय। साम हेल्पलाईन, तुमच्या परिसरातील समस्या, तुमचे प्रश्न कुणी दखल घेत नाही। व्हिडिओ बनवा आणि पाठवा 9594885566 या व्हॉट्सअप नंबरवर। आम्ही होऊ तुमचा आवाज। साम हेल्पलाईन, साम टीव्ही तुमच्या सोबत, तुमच्या प्रश्नांसोबत। साम टीव्ही, बातमी जी व्यवस्था बदलेल।